मी चांदीची करते तुला राखी, तू मला गाडी घ्यायचं. मी सांगायला की नाव सांगायला अल्टो. आल्टो बस. आल्टो 1 लाखात येते ना. अल्टो 1 लाखात येते. लेडीज महाग आहे बस अल्टो. गप बस. खरं महाग होय होय. येते का महाग? हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे आपला व्लॉगिंगचा 9वा दिवस 30 डेजचा चॅलेंज मधला. आणि आज आहे रक्षाबंधन. आणि हॅपी रक्षाबंधन सर्वांनाच, ऑल फ्रेंड्सला माझ्या. आणि जे जे हे व्हिडिओ बघते त्यांना पण. आणि तुम्हाला सांगते, आता मला बनवायचा आहे स्वयंपाक. तुम्हाला असं होतं का की मी काय बनवू? मला तर दरवर्षी असं होतं बरं का, प्रत्येक वर्षी होतं. काय बनवू काय बनवू काय बनवू, नेमकं जेवायलाच काय बनवू ह्याचाच मोठा प्रश्न असतो. मेन म्हणजे पॉइंट, भाजी काय बनवू. गेल्या वर्षी मी पनीरची वगैरे बनवली होती भाजी, पण त्यांना तेवढी जास्त आवडली नव्हती पनीरची भाजी, कारण थोडी खरड झालेली होती म्हणून. तर ह्यावेळेस मी डाळ डाळ लावणार आहे, डाळ करणार आहे. आणि पुढे काय काय होईल ते तुम्हाला सांगतेच. मी ताट दाखवते तुम्हाला मी काय काय केलेलं आहे, कारण सध्या मी आणि सुद्धा म्हणजे स्वयंपाक तर ते पहा तिकडे करायला घेतलेला आहे. आणि सुद्धा मी म्हणजे सुचलेलं नाही की मला मी बनवूच काय. आणि 11 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला सांगते, घर झाडले, मी फ्रेश झाले. मी तर म्हणजे तुम्हाला सांगितलेलं होतं ते खीर बनवणार आहे म्हणून. आमचं दूधवाल्यानं दूधच दिली मला. आता 12:30 वाजलेत. हे पहा, मी सगळे इथे इन्ग्रेडियंट्स करून ठेवलेले आहेत. हे दाखवणार नव्हते तुम्हाला, डायरेक्ट खीर केल्याचं दाखवणार होते. छोट्या शेवया नसतात का, शिरकुंब्यामध्ये टाकतात, ती खीर मला खूप आवडते आणि सगळ्यांना छान आवडते. आणि करायलाही सोपी आहे, म्हणून म्हटलं चला आज करूया तेच. कारण लई पण गोड खायचं नाहीये, त्याच्यामुळे थोडं कमी गोड करायचं आहे म्हणून. इथे मी हे पहा डाळ केलेली आहे. आणि इथं भात लावलेला आहे. आता पीठ मळायचंय. आणि भज्याचं पण केलेलं आहे काहीतरी, म्हणजे स्पायसी छान लागतं म्हणून. भज्जे पापड हे आणि खीर छान बेत होतो. एकाच टायमाला किती जेवणार ना. पण आमच्या दूध एवढं टेन्शन आलंय ना मला, एवढं टेन्शन आले. एक तर मी एकटं कुठं आता जाऊन आणून काय करू. आता आणून देतो म्हणले, बघूया आणल्यानंतर केल्यानंतर दाखवते तुम्हाला मी. 12:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि मी दुधाची वाटच पाहते, आता येईल तेव्हा येईल, आता येईल. ते येऊन गेलेत असं झालेलं आहे आज माझ्यासोबत. असं होतं कधी कधी माहितीये का. भावाला काय यायला टाइम नाही आहे, पण मला भूक लागली आहे जोराची. पण मला काय, आता खीर सगळ्यात शेवटी बनवणार आहे मी. तर इथे मी रेडी झालेली आहे, स्वयंपाक पण सगळा झालेला आहे माझा. आणि माझ्यासाठी मी एक भाकरही टाकलेली आहे, तो ऑन द वे येत आहे. तर चला आल्यानंतर दाखवते. आणि मी खीर केलेली आहे. आता हे दूध कमी पडलं थोडं, पण अशी केलेली आहे मी खीर. तर चला मी ताट रेडी करते त्याने येईपर्यंत. ताट रेडी केलं की मग आधी जेवण आणि मग राखी बांधणार आहे मी. असं असतं आमचं, आधी जेवण आणि मग राखी. चला मी तोपर्यंत ताट रेडी. चला तर फायनली भाऊला जेवण सुद्धा झाले. आता इथे आहे माझं राखीचं ताट. हे पहा, असं आता बांधायची आहे राखी. अशी आहे राखी माझी. ह्या वेळेस मी अशी बांधलेली आहे स्टोनची. चलो मी बांधते आता राखी. जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आमचं. जस्ट आताच 4 पर्यंत काहीतरी मुहूर्त आहे मग राखीचा, त्याच्यामुळे मी घेते बांधून. चलो फॅन बंद करा. चालू केलंस? येते का महाग? चलो माझी भीड नाही. रुमाल आहे का टोपी देऊ? मला चांगलं लागेल. टोपी घेतली का? छान दिसते टोपी. ती बंद कर मग. पैसे दिलास का? कुठं कुठं गाव हिंडून आलोस तू? होय, कशाला? हा, लाईटवाले. लाईटवाली बांधलास का?
लाईट वाली मी मला मी घेत नसते मला लाईट वाली लय सुंदर आहे अंशूची राखी. छान आहे. कुठून गोळा करून देऊ? ते मध्ये किती म्हणून छान वाटतंय पण तुला मिशा जायची माझी गाडी जायची. अंशू मामा आले मामाला बोल. अंशू आई काय बोलतोस? एडी पेडी जाऊ दे बळीचा राजू दे माझा उसका राहू दे. एडी पेडी जाऊ दे बळीचा राजू दे माझा उसका राहू दे. एडी पेडी जाऊ दे बळीचा राजू दे माझा उसका राहू दे. पुडी खा. अंशू मामाला बोल. वा, तुझ्या ह्याच्यासाठी झाले कपडे म्हणून म्हणते हो गाडीवर असताना मोबाईल बोलायचं ना. माझ्यामुळे नाही ती तुझी चुकी. मी का म्हणले होते का तुला उलट ठेव म्हणते बस की. हॅपी रक्षाबंधन. गार बी लावायला येईना कारण वार लागेल. सुईच आहे येड्या. हा बघ पाया पड. माझ्या पाया पड. हळू 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 हळू. आई 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 काय पाहिजे? पैसे पाहिजे ना दादा? एक दोन लाख नाही बस का? बस भावानं पैसे दाखवू का? भावानं पैसे किती दिले सांग. लाखाटे हा 20 लाख रुपये. आई म्हणून दिवे शाळेत 20 रुपये लहानपणी एवढेच भेटत होते आम्हाला. किती मागायला जात होते? नाही आई घेत होती ड्रेस यावा पैशात मुंडी दाबी काही बी ना. हा काय म्हणतेस तुझा टॉप बी ना तिथं? ये ना. बर ऑनलाईन पाठव स्कॅनर पाठवते की मी. ऑनलाईन स्कॅनर येतं ना होते का? मला काय सांगायचं नाही. टाकलो काय सांगायचं? ऑनलाईन स्कॅनर आता नुसतं चल दुकानीच बांधून आला. दाखव अंशूची राखी. मामा येऊन जेवण झालं राखी बांधली आणि आता आला अंशू. आवा अंशूची राखी बघा. लाइटिंगची राखी आहे. अंशूनी शेवटी दीदीला आणायच लावलं ना. हा वा वा गंतर बघा. पैसे टाकलो का घेऊन आलो वर? दिलो ना. किती होते पैसे? 500. अंशाला पैसे किती होते की? टॉप काहीतरी ड्रेस जर नाही आला ड्रेस टॉप नाही पाहिजे. टॉप नाही ड्रेस पाहिजे मला ड्रेस पाहिजे. नाही स्कॅनर पाठवते. ड्रेस मस्त
तुला स्कॅनर पाठवते, स्कॅन करा. असं वर्षातून एकदा इथे रक्षाबंधन. मी का नाही म्हणालो की टाकतो म्हणालो की मग नाही म्हणलो मग आधीच टाकताना जास्त टाकायचे ना पैसे. नाही स्कॅन म्हटलं बरोबर आहे का नाही? आधीच टाकताना जास्त टाकायचे ना पैसे. बरोबर आहे का? स्कॅनर नाही म्हटलं. चल ड्रेस घ्यायला जाऊ. चल ड्रेस घ्यायला जाऊ. 14-15 हजाराचा बघितलं कमीच लाखाची उडी बघाव का. मग तर पैसे परवडतात ना. पैसे परवडतात. पैसे नाही तेवढा ड्रेस घेऊन वेस्टेज होते. ड्रेसचं तेवढ्या महागाचा ड्रेस घेऊन 14-15 वेस्टेज होणार. 14-15 हजाराचा 1-2दा लिहलं की फिटून जाते. 1-2 लाखाचा घेतल्यास ड्रेस मग ती जरा लई होते. लई होते. त्याच्यामुळे पैसे घेतले ना मोठं काय करायचं. मोठं काय येतं गाडी घुडी काही त्रास येतं ना. गाडी आता भाऊ मला गाडी दिली. आपण टॉप म्हणाल तो काही टॉप. आता गाडीपर्यंत गेलं. गाडीपर्यंत घ्यायचं का? गाडी घेऊ आल्टो. गाडी कसली नग आल्टो नग. मग कोणती घ्यायची नवीन कोणते आलं का? 4-5 पर्यंत ऐक मी नाही बर काढू का? मुळ काढू. आल्टो म्हणल्या सायकल आल्टो म्हणजे शिकायपुरती चांगली आहे. म्हणजे शिकायला इथे मला कसली आमची गाडी व्हिडिओ बघितलास का तू माझा? कोणता? छोटा व्लॉगिंग केलेला. ती होती गाडी. कोणती होती की पण मोठी होती अशी चांगली. ट्रायल गेलेला तिथं. हा ट्रायलची ब्लॅक वाली बघितलास का? ती तसल्याच राहतात म्हणजे चांगली वाटतं ना. बरी आहे. म्हणजे आल्टो टाईपच आहे ती. आल्टो नाही रे. आल्टो असं चांगली आहे. माहित नाही आता त्याचा ब्रँड माहित नाही मला पण चांगली आहे अशी गाडी. स्विफ्ट वगैरे स्विफ्टच्या वरची वाटतं. स्विफ्टच्या वरची एर्टिगा असेल मोठी होते का लॉंग असं लांब होती. आता भाऊ पुढच्या राखी पौर्णिमेला गाडी घेऊन देणार आहे मला. मम्मीला काय गिफ्ट दिलं म्हणा. चला तर हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना. गिफ्टचं काय आहे मेन महत्वाचं भाऊ येणं महत्वाचं आहे घरी आपल्या. गिफ्टचं काही नाही. जीवाला महत्वाचं. गिफ्टचं काय भाऊ येणं आपण राखी बांधणं ते महत्वाचं. तर हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना. चला अंशुनी पण बांधली आहे राखी. अंशूचा काही व्हिडिओ वगैरे केला नाही मी. दाखवली तुम्हाला माझी राखी रावती. मी राखी सुद्धा मॅचिंग केली बघा. एकदम छान अशी स्टोनची राखी आहे. स्टोन हा चांदीची आहे. चांदी महाग झाली किती झाली. 100 रुपयाने वाढले. 260 काहीतरी. बर ब्रासलेट आला असता मग काय करायचं. तू गाडी घेऊन दे. मी चांदीची राखी बांधणार आणि ह्यानं मला गाडी घेऊन द्यायचं. 4 पायाची गाडी घेऊन कशी करायची. 4 पायाची कशी करायला मग कसली खटारा नाही अशी पांढरी शिपट परी दिसली. बरं आता पुढच्या राखी पौर्णिमा म्हणले ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पण. बघूया मी चांदीची करते तुला राखी. तू मला गाडी घेऊन द्यायचं. सांगायला की ना सांगायला आल्टो. बस आल्टो 1 लाखात येते ना. आल्टो 1 लाखात येते. लेडीज महाग बस बस खरं 1 लाखात ही येत होती टाटाची. काय नाव आल्टो कितीला आहे? आल्टो 5 लाखाला. बस गप. 5 लाखाला भरपूर वेगवेगळ्या चांगल्या गाड्या येतात ना. सेकंड हँड मध्ये. अल्टो नवीन मिळाला परवडते मला. लय पळते आपण अल्टो पण ती दिसायला तेवढी खास नाही रे. पण तुला शिकते आहे का तुझ्या हिशोबाने. हो का. म्हणजे हाईट आहे बॉडी असं टायर बाहेर काढायचं. तिला काय म्हणायचं हे करायचं का काय करायचं. थांब आधी दीदीनं बांधली आणि पुन्हा मी है ना. दोऱ्या हे झाले की रे तिला लांब
ज्याला बहीण नाही त्याला 3-3 राख्या बघ. ज्याला बहीण नाही त्याला 3-3 राख्या. शेड वाजण्या बसला आणि शेड वाजण्या आली. इडापिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे, अंशूला पिढी पिढी जाऊ दे, बळीचं राज येऊ दे, अंशू माझा सुखाचा राहू दे. गिफ्ट आणलं अंशू. हा गिफ्ट काय आणलं सांगशो? गिफ्ट राखी. पिढी पिढी जाऊ दे, बळीचं राज दे, अंशू माझा सुखाचा राहू दे. पिढी पिढी जाऊ दे, बळीचं राज दे, अंशू माझा सुखाचा राहू दे. टाका गिफ्ट मला. हा मला गिफ्ट आहे हो का? अंशूला मला गिफ्ट दिलंय आणि राखी आहे. हा दादा कोण की आमचा. उतरा पाया पडा, पाया पडा. शिकून मोठं व्हा. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. हॅपी रक्षाबंधन. रक्षाबंधन झालेलं आहे. भाऊ जाऊन अर्धा तास झालेला आहे. पण आजचा ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आज होता आपल्या ब्लॉगचा 9वा दिवस. तर चलो बाय. टेक केअर फ्रेंड्स. बाय बाय.